नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अंकुशला त्या किलरचा म्हणजे कॅन्डीमॅन जो आहे त्याचा कॉल आलेला असतो आणि अंकुश तो कॉल उचलतो. अंकुशला माहिती नसतं जेव्हा त्याला फोन आलेला असतो तेव्हा कोणाचा आलेला आहे. अंकुशने तर फोन आता उचललेला असतो आणि तिकडून तो जो कॅन्डीमॅन असतो तो बोलतो की तुला जर तुझ्या बाळाच्या खऱ्या बापाला भेटायचं असेल तर जो पत्ता मी सांगत आहे त्या पत्त्याला येऊन भेट. आता अंकुशला तर असं सांगितलेलं असतं. अंकुशला शोधून काढायचं आहे नक्की हे सगळं कुणी केलेलं आहे, काय झालेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अंकुश तिथे पोहोचतो. तर तिथे गेल्यानंतर अंकुशला कळतं की तो कॅन्डीमॅन आहे, तो मास्कमॅन तिथं आहे. मग अंकुश त्याचं तोंडावरचा जो मास्क आहे तो काढायचा प्रयत्न करू लागतो, परंतु तो जो कॅन्डीमॅन आहे तो अंकुशचा गळा पकडतो. अंकुशने पण हुशारीने त्याचा गळा पकडलेला असतो. दोघंही आता एकमेकांच्या विरोधात उभे असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अंकुशला आता तो हिप्नोटाईज करतो. मग अंकुशला हिप्नोटाईज केल्यानंतर अंकुशला तो फोटो दाखवतो आणि म्हणतो ही तुझी बायको अबोली. एक काम करायचं आहे, जायचं आहे आणि हिचा गळा चिरायचा आहे, हिचा खून करायचा आहे. म्हणजे हिप्नोटाईज अंकुश झालेला आहे. अंकुशला सांगितलेलं आहे, त्याच्या हातामध्ये चाकू दिलेला आहे, अंकुशला जायला सांगितलेलं आहे आणि अंकुश मात्र जायला निघतो. अंकुश आता जेव्हा जात आहे आणि मग तो चाळी देतो, अबोली तिथं असते, अबोलीचा गळा पकडतो आणि अंकुशच्या हातामध्ये तो चाकू असतो आणि अंकुश तो चाकू अबोलीवरती उभारतो आणि अबोलीला मारायला लागलेला असतो. अबोली म्हणत असते, अंकुश सर काय करताय तुम्ही हे? अहो मी अबोली आहे, तुम्ही असं का करता? अबोलीच्या लक्षात आलेलं नाही आहे की अंकुश हिप्नोटाईज झाला आहे. जेव्हा अबोलीच्या ही गोष्ट लक्षात येईल तेव्हा मात्र खूप मोठा खुलासा होणार आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समोर येणार आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे? कारण आता अंकुश एकमेव व्यक्ती आहे की ज्याने त्या किलरला पाहिलेलं आहे. नक्की तो किलर कोण आहे, तो कसा दिसतो, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अंकुश आता पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे. तो क्रिश इकडे हवालदाराला ओरडत असतो, म्हणत असतो की हे सगळं कुणी केलंय? तुला कोणी करायला सांगितलं होतं हे सगळं? का तू फोन केला अंकुश सरांना? माझ्या ऑर्डर तुला फॉलो करायचे नाही आहेत. जर माझ्या ऑर्डर फॉलो केल्या नाहीत तर तुला कळेल त्याचे परिणाम काय भोगावे लागतात. हे सगळं क्रिश बोलत असतो. तेवढ्यात अंकुश तिथे येतो आणि म्हणतो की तुला मी इन्चार्ज केले का या पोलीस स्टेशनचा? कोणी अधिकार दिला तुला? तू परस्पर बॉडी पोस्टमॉर्टमला का पाठवत होतास? मला उत्तर हवं आहे क्रिश. तेव्हा अबोली अंकुशला शांत करते, म्हणते की अंकुश सर पहिलं चला आधी आपण जाऊया. आपण जाऊन पहिलं ती डेड बॉडी पाहूया नक्की कोणाची आहे ती. आणि मग त्या डेड बॉडीच्या तिथे आल्यानंतर आता अंकुश आणि अबोली त्या डेड बॉडीच्या चेहऱ्यावरचं जे कापड आहे ते काढतात आणि त्याचबरोबर जेव्हा त्या डेड बॉडीच्या चेहऱ्यावरचं कापड काढलं जातं तेव्हा मात्र समोर असतं ते दृश्य पाहून अंकुश अबोलीला धक्का बसतो. अंकुश म्हणू लागतो, हे तर तेच डॉक्टर आहेत जे डॉक्टरांनी तुझ्या टेस्ट केल्या होत्या आणि ते रिपोर्ट देणार होते. तेच डॉक्टर आहेत हे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आता अंकुशला धक्का बसतो. अंकुश म्हणू लागतो की हे कसं शक्य आहे? आणि अंकुश विचार करत असतो. मग अंकुश म्हणतो की थांब मी त्या हॉस्पिटलमध्ये फोन करतो. मग अंकुशने सिटी हॉस्पिटलमध्ये फोन केलेला असतो आणि तिथे एका नर्सने फोन उचलल्यानंतर तो अंकुश सांगतो की मी इन्स्पेक्टर अंकुश शिंदे बोलतोय. परवा मी आणि अबोली टेस्ट करण्यासाठी आलेलो त्या डॉक्टरांकडे तिथे एक नर्स होत्या, त्यांच्याशी मला बोलायचं आहे. कारण अबोलीचं असं म्हणणं आहे की ती नर्स कोण आहे ती जर एकदा का आपल्या लक्षात आली तर मात्र आपण तिथंपर्यंत पोहोचणं आपल्यासाठी सोपं असणार आहे असं म्हणणं आहे. त्यावेळेस ते नर्स सांगते की नाही ती नर्स आलेली नाही आज. तेव्हा अंकुश म्हणतो मला तिचा पत्ता वगैरे काय आहे ना ते डिटेल्स पाठवून ठेव. मग अंकुशला आता ते डिटेल्स पाठवले जातात. तेव्हा मात्र अंकुशला आता धक्का बसलेला असतो. अंकुश म्हणतो की चालेल. इकडे क्रिश मात्र तिथे असतो. अंकुश म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव क्रिश, मी तुला जे काम सांगितलेलं होतं ते तू काम केलेलं नाही. मी तुला किती वेळा सांगितलं होतं त्या साहिलच्या केसचं काय झाले? कारण इकडे क्रिश म्हणत असतो की त्या नर्सच्या मागे मी जातो, मी माहिती काढतो. पण अंकुशचं असं म्हणणं आहे की अजिबात गरज नाही. माझी मी पाहतो काय करायचं. तुला सांगितलं ना त्या साहिलच्या केसचं ते कर. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडलेलं असतं तेव्हा मात्र इकडे अंकुश भयानक चिडलेला असतो. कारण क्रिश जो आहे तो अजिबात व्यवस्थित काम करत नाही. ही गोष्ट अंकुशच्या लक्षात आलेली असते.
ती नर्स आता घरातून बाहेर पडत असते. तेवढ्यातच तिला विजयाचा कॉल येतो आणि विजया तिला विचारते, तू कुठं आहेस? तेव्हा मात्र ती म्हणते की मी बाहेर निघाली आहे. तेव्हा विजया म्हणते, तुझ्या मागावर पोलीस आहेत, तू अजिबात कुठेही जाऊ नकोस, लक्षात येते का तुझ्या? असं म्हणत विजया त्या नर्सला फोन करून थांबायला सांगत आहे. आणि तेव्हा मात्र आता विजया जेव्हा त्या नर्सला ते सांगते त्यानंतर म्हणते, ठीक आहे थांब जरा, मी तुला एक गाडीचे डिटेल्स देतो, ती गाडी तिथं आली की त्या गाडीत बस आणि त्या गाडीत बसल्यानंतर मग ती गाडीतली व्यक्ती तुला माझ्याकडे आणून सोडेल, असं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता ती विजया या गोष्टीसाठी तयार असते, ती म्हणजे नर्सला संपवायचं आहे. अंकुश आणि अबोली बाहेर पडलेले असतात. अंकुश म्हणतो की थांब, मी त्या पोलीस स्टेशनला कॉल करतो आणि तिथे कॉल करून विचारतो की नक्की काय झालेलं आहे. मग अंकुशने कॉल केलेला असतो त्या पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत त्यांना. तेव्हा ते सांगतात की 2 दिवसापूर्वीच क्रिश ती फाईल घेऊन गेलेला आहे, काहीच नाही आहे प्रॉब्लेम, तो घेऊन गेला आहे लगेचच. तेव्हा अंकुश म्हणतो, मग असं का झालं, क्रिशनं ती गोष्ट माझ्यापासून का लपवली? इकडे ती नर्स आहे ती पुढे आलेली असते आणि मग गाडी तिथे येते. त्या गाडीतून तो जो कॅन्डीमॅन आहे तिच्याकडे पाहतो आणि तिला म्हणतो की गाडीत बस. तेव्हा नर्स म्हणते, विजया मॅडमनी पाठवले का? तेव्हा तो कॅन्डीमॅन सांगतो की हो, बस गाडीत, मी तुला विजया मॅडमकडे पोहोचवतो, अगदी व्यवस्थित पोहोचवतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर मग नर्स गाडीत बसते आणि म्हणते, चालेल चला विजया मॅडमकडे जायचं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र तो म्हणतो की हो, आणि तो जो कॅन्डीमॅन आहे तिचा गळा दाबायला सुरुवात करतो. इतक्या विचित्र पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो त्या नर्सला. ती ओरडत असते, स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत असते, पण नाही, ती गोष्ट काही पॉसिबल होत नाही. आणि मग तो कॅन्डीमॅन त्याच्या कमरेला असलेल्या खिशातला तो सुरा काढतो आणि तो सुरा त्या नर्सच्या गळ्यावरती ओढतो आणि तिचा खून करतो. तिचा आवाज बंद झालेला असतो. एवढं सगळं हे भयानक असं दृश्य असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की ती नर्स आता संपलेली असते आणि मग तो कॅन्डीमॅन आहे तो कॉल करतो आणि विजयाला सांगतो की नर्सचा खेळ खल्लास झाला आहे. तेव्हा विजया त्याला सांगू लागते की एक गोष्ट कर, तू आता एका ठिकाणी जाऊन लपून राहा, अजिबात बाहेर पडू नकोस, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता विजया पुढच्या प्लॅनिंगला लागते. तोपर्यंत क्रिश तिथे आलेला असतो. विजया मॅडम, मला ती फाईल हवी आहे, मला ती फाईल हवी आहे, असं क्रिश तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र विजया म्हणते की कसली फाईल? तेव्हा तो म्हणतो की ती साहिल केसची फाईल आहे, ती मला हवी आहे, मला अंकुश सरांना द्यायची, मला त्यांना खोटं सांगायचा कंटाळा आलेला आहे आणि मी किती खोटं बोलू? तेव्हा विजया म्हणते, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? अरे तुझ्या लक्षात येतं आहे का, एकदा जर का तू ती फाईल अंकुशला दिली तर मग मनवाचं काय होईल? ती अबोली ती फाईल अंकुशकडून घेईल आणि तिथे ती केस जिंकेल आणि मनवा काय करणार आहे? मनवाला मोठेपणा कधी मिळणार आहे? असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आता तोपर्यंत अंकुशला कॉल आलेला असतो, कारण आता पोलीस स्टेशनमध्ये त्या नर्सच्या खुनाची बातमी तिथे केस आलेली असते. अंकुश तिथे येतो आणि म्हणतो, ही तीच नर्स आहे, अगदी हिच्या पण गळ्यावरती वार केला आहे, म्हणजे आता कॅन्डीमॅनने आणखी एक साक्षीदार संपवला. मला एक कळत नाही आहे की हे सगळं कोण करत आहे, मला एक गोष्ट समजत नाही, असं अंकुश बोलत राहतो. त्याचं म्हणणं असतं, हे सगळं कोण करत आहे, कारण आपल्याला काही करून त्या गोष्टींचा शोध लावला पाहिजे असं अंकुशला वाटत असतं. अंकुश मात्र त्या गोष्टींचा विचार करू लागतो. तेव्हा अबोली म्हणते की आपल्याच जवळची कोणीतरी व्यक्ती आहे आणि तीच व्यक्ती हे सगळं करते. तेव्हा अंकुश म्हणतो म्हणजे? तेव्हा अबोली सांगते की हो, आपल्याच जवळची ती व्यक्ती आहे आणि आपल्याला त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण आत्ताही आपल्या आधी ही बातमी समजली आणि आपल्या आधी नर्सपर्यंत ती व्यक्ती पोचलेली आहे, आपल्याला शोध घेतला पाहिजे. अंकुशला मात्र खूप राग आलेला असतो. अंकुश मात्र भयानक असा चिडलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंकुश आणि अबोली दोघंही आता तिथे निघालेले आहेत. अबोली म्हणते की आपल्याला पोहोचलं पाहिजे. खरं तर ही गोष्ट जी असते ती वाटते तेवढी सोपी नाही आहे, हे अंकुश आणि अबोली दोघांनाही माहिती आहे. परंतु शोध घेणंही तेवढंच गरजेचं असतं, कारण ती व्यक्ती आपल्या जवळची आहे. कोणीतरी अशी व्यक्ती आहे की जी मुद्दाम हे सगळं करत आहे. आणि अंकुश अबोलीला धक्का बसलेला असतो की आता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं कसं, कारण आता ती व्यक्ती कोण आहे, आपल्या जवळची आहे. आणि अंकुशला आता क्रिशचाही तेवढाच राग आलेला असतो, कारण क्रिशनेही मुद्दाम ती फाईल अंकुशपासून लपवलेली आहे. आणि त्याचबरोबर आता क्रिश अबोलीला मनवाला म्हणत असतो, मनवा मला भूक लागली, मला जेवायला वाढ. तेव्हा मात्र इकडे क्रिशला मनवा म्हणत असते की हो, वाढते तुला जेवायला, असं म्हणत ती बोलत असते.
तेव्हा मात्र क्रिश म्हणत असतो की लवकर वाढ गं. आणि अंकुश तिथे येतो आणि क्रिशच्या ताटामध्ये सरळ सरळ तिथे नोटांचे बंडल, त्याच्या पाकिटात असलेले क्रेडिट कार्ड, त्याचबरोबर आणखी अख्खं पाकिट, हे घे घे ठेवून घे तुला, असं म्हणत त्याला ते देऊ लागतो. क्रिश म्हणतो की हे काय चाललंय. आणि मनवा तिथे येते. दादा तुला कळतंय का, तू काय करतोयस? अरे क्रिशला जेवायचे, भूक लागली, तुझ्या ताटात तू क्रेडिट कार्ड, हे पैसे, हे सगळं काय टाकतोयस? तेव्हा अंकुश म्हणतो की तुझ्या नवऱ्याची भूक किती वाढली ना ते बघायचंय. खा रे, अजून लागलं तर सांगा. बोली आतमध्ये जा, तुझे दागिने ते घेऊन ये. रमा, तुझे दागिने आणि तुझ्याकडे जागेचे पेपर्स वगैरे आहेत ना ते सगळं घेऊन ये. ते क्रिशला द्या, असं तो म्हणू लागतो. अजून लागलं तर अजून सांग, देईल रे तुला, असं म्हणत अंकुश बोलत असतो. तेव्हा क्रिश मात्र शांतपणे तिथं उभा असतो. मनवा येते आणि म्हणते काय चाललंय, तुला सरळ बोलताच येत नाहीये का, हे सगळं काय चालू आहे? तेव्हा अंकुश मात्र म्हणतो की बरोबर आहे, मला कसं सरळ बोलता येईल? तुझ्या नवऱ्याने स्वतःचा इमान विकलाय ना, तो किती रुपयाला विकलाय ते विचारतोय मी त्याला. का दिले नाहीये त्याने मला? साहिलची फाईल आली होती ना त्याच्याकडे, मग का दिलेली नाहीये त्याने मला? का एवढा वेळ लावलाय? असे अंकुश प्रश्न विचारत असतो. क्रिशच्या हातातलं ते ताट मनवाने उधळलेलं असतं. तिने विचार केलेला नसतो की ते ताट फक्त उधळले जाणार नाही तर त्यातले पैसे उधळले जाणार आहेत. ही गोष्टसुद्धा मूर्ख मनवाच्या लक्षात आलेली नसते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंकुश भयानक चिडलेला असतो, पण आता क्रिश एक शब्दही बोलत नसतो. बोलत असते ती म्हणजे मनवा. आणि मनवा म्हणत असते दादा काय चाललंय तुझं, असं मनवा विचारत असते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की बरोबर आहे आणि क्रिशला वाटलं त्याचा तपास त्याने स्वतः एकट्याने करावा, तुझी काय जबरदस्ती आहे? तेव्हा अंकुश म्हणतो तू वकील आहे, तुला अक्कल नाही आहे का, तुला कळत नाही आहे का? कारण पोलीस स्टेशनमध्ये आम्ही काम करतो, आम्ही सरकारी नोकर आहोत, मी त्याचा सिनियर आहे. तिथं काहीही झालं ना तरी त्या गोष्टीची जबाबदारी माझ्यावर आहे. कुठलीच गोष्ट कोणी स्वतःच्या म्हणण्यानुसार करू शकत नाही आणि काहीही असलं तरीही त्याने मला ती गोष्ट सांगायला हवी होती, कळतंय का? तेव्हा अबोली म्हणते तुला काय करायचंय ग मनवा, तू मध्ये का बोलतेस आणि अंकुश सरांबद्दल बोलतेस तू, तुला कळतंय का? मनवा म्हणते बरोबर आहे, क्रिशने काम करायचं आणि दादाने क्रेडिट घ्यायचं, ही सवयच आहे ना तुला आणि तुझ्या बायकोला, असं म्हणत अंकुशला मनवा आरोप करत असते. तेव्हा मात्र अबोलीला खूप राग येतो. अबोली म्हणते बाजूला, आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, यापुढे एकही गोष्ट सहन केली जाणार नाही, असं इकडे अबोली म्हणते. आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे अंकुश मात्र भयानक असा चिडलेला असतो आणि त्यासोबतच अबोलीही तेवढीच चिडलेली असते. रमा सुद्धा म्हणत असते की मनवा बाद झालं, आत्तापर्यंत खूप गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत तुझ्या, पण यापुढे नाही, यापुढे तुझी एकही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही, असं इकडे अंकुश बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे क्रिश म्हणत असतो की सर माझ्याकडनं चूक झाली, माझ्याकडनं ती फाईल हरवली, म्हणजे विजयानं जे बोलायला सांगितलंय ते तो बोलत आहे. किती मूर्खापणाचा हा आहे बाजार, कारण या क्रिशला जराही लाज वाटत नाहीये. आपण जे काय करतोय, ज्या पद्धतीने आपण वागतोय ती गोष्ट जराही क्रिशच्या लक्षात येत नाहीये, कारण आपण अंकुश सरांना फसवतोय ही गोष्टच क्रिशच्या लक्षात आलेली नाही. क्रिशला फक्त एवढंच वाटत आहे की जे काही घडत आहे ते मात्र वेगळं आहे, विचित्र आहे. आणि तेव्हा मात्र इकडे क्रिश बोलत आहे की तुम्हाला जर वाटत असेल एवढी मोठी चूक झाली आहे तर तुम्ही मला सस्पेंड करू शकता, असं क्रिशने सांगितलेलं असतं. आता मात्र अंकुशला एक कॉल येतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की समोरून एक व्यक्ती सांगत असते की इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, तुम्हाला जर तुमच्या बाळाच्या खऱ्या बापाला भेटायचं असेल, तो कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मी सांगितलेल्या पत्त्यावरती या. हे ऐकल्यानंतर अंकुश म्हणतो की आता ही व्यक्ती कोण आहे, म्हणून अंकुश त्या पत्त्यावरती जातो. आणि तिथे गेल्यानंतर अंकुश पाहतो तर एक तोंडाला मास्क बांधलेली व्यक्ती. आता ही व्यक्ती कोण आहे हा मोठा प्रश्न असतो. आणि अंकुश मात्र जातो, त्याचा गळा पकडतो, कारण अंकुशला कळलेलं असतं की तो कॅन्डीमॅन आहे आणि आपल्याला कॅन्डीमॅन फसवतोय, ही गोष्ट अंकुशच्या चांगलीच लक्षात आलेली असते. आणि अंकुशने मग त्याचा गळा पकडलेला असतो, त्याचा नरडा दाबत असतो, त्याच्या तोंडावरचा तो मास्क अंकुशला काढायचा असतो, त्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. परंतु तो जो कॅन्डीमॅन आहे तो मात्र त्याला कळतं की आता आपण अंकुशच्या तावडीतून काही सुटू शकत नाही. आणि तेव्हा त्याने लगेच अंकुशला हिप्नोटाईज करायला सुरुवात केलेली असते. तो अंकुशला हिप्नोटाईज करतो, परंतु घडतं असं की आता अंकुश हिप्नोटाईज झालेला असतो, त्याच्या लक्षात येतं आणि तो अंकुशला म्हणतो की हा फोटो तुझ्या बायकोचा आहे, या फोटोच्या दिशेने जायचं आणि आता एक काम करायचं आहे आणि तिचा जाऊन खून करायचा, असं म्हणत अंकुशच्या हातामध्ये चाकू दिलेला असतो. सेम सगळ्या गोष्टी घडत असतात
आणि फायनली आता सत्य सर्वांच्या समोर येणार असतं. अंकुश आणि अबोली दोघंही खरं तर प्रयत्न करत होते, पण आता एक गोष्ट झाली आहे की अंकुश हा हिप्नोटाईज झालेला आहे. आणि इकडे अंकुश आता तो जो चाकू आहे तो घेऊन आलेला आहे, तो चाळीत आलेला असतो आणि अबोली तिथं असते. अबोलीच्या गळ्याला तो चाकू लावत असतो आणि तिला म्हणत असतो की आता तुझा खेळ संपला. आणि म्हणजे त्याला त्या माणसानं जे करायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सगळं वागणं बोलणं अंकुशचं चाललेलं असतं. आता अबोली अंकुशच्या तावडीतून कशी सुटणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.